सोपेवर माम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस। पुढती घडे चढती सेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस। उपजोची नये संदेह चित्तासी, मुक्तिचारी दासी हरिदासांच्या, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस। तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविधाना सतिता पक्षणे, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवो धरारथावतारं, कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रं, खलानीशवादापनो दार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। मूर्ती उतारा गोपादेवा, उतारा गोपादेवा, मूर्ती उतारा गोपादेवा, उतारा गोपादेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आचार्य जननी देवानी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आचार्य जननी देवानी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवांची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी या वारकरी संतांच्या, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावू वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय कीर्तन साधनेचं अर्थात भक्ती या साधनेचं महत्त्व आपल्या लक्षात आणून देतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, चालू असलेला हा शिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन रूपी महोत्सव मौजे केकर जवळा, आणि या केकर जवळ्यातील माझ्या वाटेला आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सेवा आमच्या गावातील असणारे आमचे बंधू तुळशीरामजी जगताप, आता ते रहिवासी आपल्या गावचे आहेत, त्यांच्या निमित्ताने मला ही सेवा प्राप्त झाली. मग त्यामध्ये आमचा सोमेश्वर असेल, माऊली जगताप असेल, यांनी वारंवार फोन करून महाराज कीर्तनाला तुम्हाला यावंच लागते, म्हणून मी या ठिकाणी तुमच्या सर्व संत मंडळीचा, तुम्हा सर्व श्रोते मायबापांचा माझ्या दर्शनाला योग आला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खूप गोड असं वातावरण आहे. तुम्ही सर्वजण खूप छान असा सप्ताह करताय, म्हणून मी आज सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय कीर्तन साधनेचं अर्थातच भक्ती या साधनेचं महत्त्व आपल्या लक्षात आणून देतात. अर्थात इतर साधनेपेक्षा भक्ती साधना कशी श्रेष्ठ आहे हे महाराज अभंगातून सांगतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या सर्व संतांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, जेवढं आपल्या संतांनी सर्वच संतांनी भक्ती केलेली आपल्याला सापडते. मग त्यात प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं जीवनचरित्र पहा, श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र पहा, किंवा जगद्गुरु तुकोबरायांचं जीवनचरित्र पहा, किंबहुना विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र पहा. या सर्व संत मांदियाळीच्या जीवनामध्ये आपल्याला भक्तीलाच प्राधान्यता दिलेली दिसते. विठ्ठला ज्ञानोबराय म्हणजे काय साधारण आहेत का महाराज? ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञानच आहेत. ज्ञानोबरायचं वर्णनच असं केलेलं आहे, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. नाथ महाराज तर ज्ञानोबरायचं वर्णन करताना असं म्हणतात की ज्ञानोबराय म्हणजे साक्षात कैवल्याचे पुतळे आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, असे ज्ञानोबा आहेत. पण तीही आपल्या भक्तीच्या क्षेत्रातील आपल्या अंतकरणातील भूमिका व्यक्त करताना एके ठिकाणी असं म्हणतात की माझ्या जीवाची एक आवड आहे, ती म्हणजे कोणती, तर खांद्यावर पताका घ्यावी आणि पंढरीच्या वाटेने निघावं. माझे जीवाची जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी, असे ज्ञानोबा आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनाचा जर विचार केला तर महाराजांनी सर्वच काळामध्ये भक्ती केली. महाराजांनी सुपत्तीतही म्हणजे चांगल्या काळातही भक्तीच केली आणि विपत्तीत म्हणजे संकट काळातही भक्तीच केली. तुमचं आमचं वेगळं आहे महाराज. आपण वाईट काळ आला रे आला की भक्तीला लागतो आणि चांगला काळ आला रे आला की आपली भक्ती केव्हा बंद पडते हे आपल्यालाही कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. पण संत महात्म्यांची भक्ती मात्र तशी नसते. त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी ते भक्ती मात्र सोडत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. असे तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग साधन सांगितलेले आहेत. स्वतः ज्ञानोबा या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात, मनोनी पारथा पाही प्रवेशा वया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत. विठ्ठला विठ्ठला. भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग साधन सांगितलेले आहेत. मग त्यात कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. विठ्ठला विठ्ठला. परंतु तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही या मार्गाने जाणार का? तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही कर्म मार्गाने जाणार का? तर तुकाराम महाराज म्हटले, मी कर्म मार्गाने जाणार नाही. कारण काय आहे की कर्माची वाट ही अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आम्ही त्या वाटेने जाणार नाही. ज्यांना जायचं असेल ते खुशाला जाऊ शकतात, पण आम्ही करत तपारी साधने साधने
करत तपाधी साधने कोणी साधत गोरांजने करत तपाधी साधने कोणी साधत गोरांजने आम्ही नवजोतया वाटा नाचू पंढरी चोहटा करोत तपाधी साधने कोणी साधत गोरांजने। आणि आणखी तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कर्ममार्गाने जाणार नाही म्हणता मग तुम्ही योग मार्गाने जाणार का? तर तुकाराम महाराज म्हटले मी योग मार्गानेही जाणार नाही, कारण योगाची वाट ही अत्यंत सूक्ष्म आणि दुस्तर असल्यामुळे आम्ही ती वाट मोडून टाकली आणि सर्वांना जाता येईल अशा प्रकारचा राजमार्ग प्रशस्त केला। मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठ्ठला विठ्ठला। तुम्ही कर्म मार्गाने जाणार नाही म्हणता, योग मार्गानेही जाणार नाही म्हणता, मग आता तिसरा जो मार्ग आहे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा ज्ञान मार्ग, मग तुम्ही त्या ज्ञान मार्गाने जाणार का? तर तुकाराम महाराज म्हटले मी ज्ञान मार्गानेही जाणार नाही। एक वेळेचा प्रसंग आहे, जगद्गुरु तुकोबरा पंढरपूरला गेले आणि देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि देवासमोर हात जोडून उभा राहिले, तेव्हा स्वतः भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणतो महाराज मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊ का? तर तुकाराम महाराज म्हटले नको। मग देव म्हणतो आत्मस्थिती भाव देऊ का? तर तुकाराम महाराज म्हटले ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करी न लगे तुझे ब्रह्मज्ञान
तुझे ब्रह्मज्ञान. जगद्गुरु तुकोबर आहे भक्ती साधने पुढे कोणत्याच साधनेला महत्त्व देत नाहीत. अर्थात इतर साधनाचा निषेध करतात असा अर्थ नाही, पण महत्त्व मात्र देत नाहीत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोणी जीवनामध्ये कोणी कोणतीही साधना केली असेल, पण मी मात्र कीर्तन भक्ती साधना सोडून कोणती साधना केली नाही. कोणी काही तरी केली आचरणे, कोणी काही तरी केली आचरणे, काहीतरी केली आचरणे, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोणी जीवनामध्ये कोणी कोणतीही साधना केली असेल, पण मी मात्र कीर्तन भक्ती साधना सोडून कोणती साधना केली नाही. आणि यापासून आम्ही बदललोही नाही आणि यापासून आम्ही वेगळंही झालो नाही. महाराज म्हणतात, एक विधा मी न धरू पालक, नसंडे ही वाट सापडली, नसंडे ही वाट सापडली, नसंडे ही वाट सापडली. एक विधा मी न धरू पालट, नसंडो हे वाट सापडली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, यापासून आम्ही बदलणार नाही. प्राय दोन कारणाने माणसं आपल्याला बदललेली दिसतात. एक म्हणजे प्रलोभन आणि दुसरी गोष्ट म्हणजे भय. विठ्ठला आपण जर थोडं इतिहासामध्ये जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल, जेवढं काही धर्मांतर झालेलं दिसते ते एकतर प्रलोभनाच्या पोटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे भयाच्या पोटी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या काळामध्ये कित्येक तरी धर्मनिष्ठ महात्मे होते महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. आज मी तुम्हाला एक असं उदाहरण सांगतो की ज्यांनी फारच थोड्या वयामध्ये आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं, ते म्हणजे गुरु गोविंद सिंहाचे दोन मूल. काय झालं, यवनांनी गुरु गोविंद सिंहाला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण यवनांच्या हाती कधीच गुरु गोविंद सिंह सापडले नाही. पण दुर्दैवाची गोष्ट, एके दिवशी जे गुरु गोविंद सिंहाचे जे दोन मूल होते ते यवनांच्या हाती सापडले. यवनांच्या हाती सापडल्याच्या नंतर महाराज यवनांनी त्यांना प्रलोभन दाखवायला सुरुवात केली. आम्ही तुम्हाला एवढी एवढी जहागिरी देऊ, हे देऊ ते देऊ, पण तुम्ही काय करा, धर्म बदला.
पण ते मुलं महाराज एकच वाक्य म्हणत होते, हम हिंदू थे, हम हिंदू है और हम हिंदू ही रहेंगे. विठ्ठला विठ्ठला असं म्हटल्याच्या नंतर महाराज यवनांच्या लक्षात आलं की हे पोरं प्रलोभनाने भुलत नाहीत. मग त्यांना भय दाखवायला सुरुवात केली की आम्ही तुम्हाला मृत्यूदंड देऊ, आम्ही तुम्हाला मृत्यू देऊ. पण ते मुलं म्हटले तुम्ही मृत्यू जरी दिला तरी आम्ही मृत्यू स्वीकारायला तयार आहेत, पण आम्ही आमचा धर्म बदलणार नाहीत. विठ्ठला असं म्हटल्याच्या नंतर महाराज ते यवनांची तर तळपायाची आग मस्तकालाच गेली. येऊन म्हणू लागले, अरे एवढे लहान मुलं प्रलोभनालाही भुलत नाहीत आणि मृत्यूला घाबरत नाहीत. कारण काय आहे की लहान मुलं हे लवकर प्रलोभनाला भुललेली आपल्याला दिसतात. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा एक दृष्टांत सांगतात. बाबा म्हणतात, एका गावामध्ये कथा चालू होती आणि कथा चालू असल्याच्या नंतर गावातील भरपूर लोक कथेला यायचे आणि कथेला येत असताना एक म्हातारा आणि एक नातू दोघं कथेला यायचे. कथेला येत असताना ते अगदी समोर बसायचे. बसल्याच्या नंतर पुराणिक बाबांनी तिकडे कथा सुरू केली. कथा सुरू केल्याच्या नंतर हे आजोबा मात्र झोपायचे. झोपत नव्हते तर झोपून घोरायचे. घोरल्याच्या नंतर महाराज मग त्या म्हाताऱ्याचा पुराणिक बाबाला त्रास होऊ लागला. कारण ज्ञानोबराचे के ठिकाणी असं म्हणतात, वक्ता तो वक्ता चिनो हे श्रोते नवीन. विठ्ठला 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 असं झाल्याच्या नंतर महाराज दुसऱ्या दिवशी कथा वगैरे सुरू झाली. सुरू झाल्याच्या नंतर परत नित्यनेमाप्रमाणे म्हातारा पुढे आला, पुढे बसला. बसल्याच्या नंतर डबल झोपला आणि झोपून घोरू लागला. मग घोरल्याचं त्या पुराणिक बाबाला त्रास होऊ लागला. त्या पुराणिक बाबाच्या लक्षात एक युक्ती आली. लगेच त्या पुराणिक बाबाने त्या म्हाताऱ्याच्या नातवाला बोलावून घेतलं आणि त्याला म्हटले, का रे तुझ्या आजोबा इथे झोपायला येतात का कथा ऐकायला येतात? ऐक, मी तुला एक सांगतो, मी तुला दररोज 1 रुपया देतो, पण तू तुझ्या आजोबाला मात्र झोपू द्यायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तो मुलगा त्या 1 रुपयाला भुलल्याच्या नंतर महाराज मग दुसऱ्या दिवशी कथा वगैरे सुरू झाली. नित्यनेमाप्रमाणे म्हाताराही आला, घोरायला सुरू झाला. कथा सुरू झाली. सुरू झाल्याच्या नंतर लगेच त्या पुराणिक बाबाने त्या मुलाला खुणवलं. खुणवल्याच्या नंतर त्या मुलाने लगेच 1 रुपया दिल्यामुळे तो मुलगा भुललेला होता महाराज की लगेच त्या मुलांनी त्या बाबाच्या दाढीला धरलं आणि हिसका दिला की तेवढ्यात बाबा जागे झाले. जागे झाल्याच्या नंतर मग कथा वगैरे संपली. घरी जायच्या वेळेस ते बाबा त्या मुलाला म्हणू लागले, का रे तू तर दररोज माझ्या मांडीवर शांत बसत होता आणि आजच तुला अचानक काय झालं होतं? तेव्हा त्या मुलगा म्हटला, बाबा ते पुराणिक बाबा नाही का, ते मला म्हटले मी तुला दररोज 1 रुपया देतो, पण तू तुझ्या आजोबाला मात्र झोपू द्यायचे नाही. ते म्हटले, असं का? मग ऐक, मी तुला दररोज 2 रुपये देतो, पण तू मात्र माझी झोप काही मोडायची नाही. याही प्रलोभनाला तो मुलगा भुलला महाराज. दुसऱ्या दिवशी कथा वगैरे सुरू झाली. नित्यनेमाप्रमाणे म्हातारा झोपला आणि घोरायलाही सुरू झालं की लगेच त्या पुराणिक बाबांनी त्या मुलाला खुणवलं. पण महाराज आज खुणवल्याच्या नंतर मुलगा 1ही नाही आणि 2ही नाही असं म्हटलं तर लगेच त्या पुराणिक बाबाच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा काहीतरी दुप्पट माल दिलेला दिसतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अहो ते सोडा, आपल्या मुलाला जर कोणी साधा बिस्किटचा पुडा जरी दिला तरी आपले मुलं भुलतात. विठ्ठला विठ्ठला होते महाराज. ते गुरु गोविंद सिंहाचे मुलं होते महाराज. काही केलं ते धर्म बदलायला तयार नाहीत. त्यांना डबल एकदा प्रश्न केला की आता तरी धर्म बदला, नाही तर तुम्हाला काही क्षणात मरावं लागेल. पण ते मुलं मात्र धर्म बदलायला तयार नाहीत. मग त्यांनी शेवटचा जो प्रयोग केला तो अगदी भयंकर होता महाराज. त्या प्रसंगाची नोंद साक्षात इतिहासाने देखील घेतलेली आहे. तो प्रसंग म्हणजे असा होता की त्या दोन्ही मुलांच्या दोन्ही बाजूनी भिंत रचायला सुरुवात केली. भिंत रचायला सुरुवात केल्याच्या नंतर कमरा इतकी भिंत आली महाराज. आणि त्यांना एकदा प्रश्न विचारला, अरे आता तरी धर्म बदला, नाही तर तुम्हाला काही क्षणात मरावं लागेल. पण त्याही अवस्थेत महाराज ते मुलं एकच वाक्य म्हटले, हम हिंदू थे, हम हिंदू है और हम हिंदू ही रहेंगे. विठ्ठला विठ्ठला असं म्हटल्याच्या नंतर महाराज मग परत गळे इतकी दगडावर दगडा चढत चढत गळे इतकी भिंत आली. भिंत आल्याच्या नंतर परत एकदा त्यांना शेवटचं विचारण्यात आलं, अरे आता तरी धर्म बदला, नाही तर तुम्हाला काही क्षणात मरावं लागेल, तुम्ही मृत्युमुखी पडताल. पण त्याही अवस्थेत महाराज ते मुलं म्हटले, आम्ही आमचा धर्म बदलणार नाहीत. आम्हाला मृत्यू जरी स्वीकारायची पाळी आली तरी आम्ही आमचा धर्म बदलणार नाहीत. काही धर्म असे धर्मनिष्ठ महात्मे या भारतवर्षामध्येच होऊन गेले. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या भक्तीविषयी, भक्ती साधनेविषयी आम्ही एवढे एकनिष्ठ आहोत
की काही केलंही आम्ही भक्तीची वाट सोडणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही भक्तीची वाट सोडणार नाही, मग काय विशेष आहे या भक्ती साधनेचं? या भक्ती साधनेचं अनेक विशेष महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितलेले आहेत. त्यातील 2-3 विशेष महाराज आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती साधने कसं आहे तर सोपं आहे. पहिली गोष्ट म्हणजे भक्ती साधने सोपं आहे, भक्ती साधने सवर्म आहे आणि भक्ती साधन हे आम्हाला आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही भक्तीच करणार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही जण म्हणतील महाराजांचंच प्रमाण आहे, महाराज तर एके ठिकाणी म्हणतात भक्ती साधन हे अत्यंत कठीण आहे. मग ते कसं हो? महाराज म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. भक्तीचा जर आपण विचार केला तर भक्ती ही इतर साधनेच्या तुलनेत भक्ती ही अत्यंत कठीण आहे आणि इतर साधनेच्या तुलनेत अनेक विठ्ठला विठ्ठला विरळा स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर भक्ती ही अत्यंत कठीण आहे आणि इतर साधनेच्या तुलनेत जर भक्तीचा विचार केला तर भक्ती ही अत्यंत सोपी आहे. हेच नारद भक्ती सूत्रात असं म्हटलेलं आहे, अन्यस्मात सौलभ्यम. भक्ती ही अत्यंत सोपी आहे आणि जगद्गुरु तुकोबारायाचे देखील असंच प्रमाण आहे. महाराज म्हणतात सोपे तुका
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे साधनात सोपे नाम ही केवळ 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 या विना सकाळ भागसीन या विना सकाळ भागसीन दयाकंठी नाम सदा विठोबा दयाकंठी नाम सदा विठोबा या विना सकाळ भागसीन या विना सकाळ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे या चरणावर आमचे गुरुवर्य कुऱ्हेकर बाबा एक दृष्टांत सांगतात. बाबा म्हणतात एका गावामध्ये कथा चालू होती आणि कथा चालू असल्याच्या नंतर एका महिलेला असं वाटलं की महाराजांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण द्यावं. आमंत्रण दिल्याच्या नंतर त्या बाईने महाराजांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि महाराजांची आवडही विचारली. महाराज तुम्हाला काय आवडतं विचारल्याच्या नंतर महाराज म्हटले मला गऱ्याचे लाडू आवडतात. गऱ्याचे लाडू आवडतात म्हटल्यावर पण त्या बाईने दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला, गऱ्याचे लाडूही केले आणि महाराज आले, जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर बाईने ताट वाढलं. ताट वाढल्याच्या नंतर महाराजांनी जेवण सुरू केलं आणि सुरू केल्याच्या नंतर लगेच त्या बाईने महाराजांना प्रश्न केला, महाराज स्वयंपाक कसा झालाय? महाराज म्हटले बाई स्वयंपाक छान झालाय, सुंदर झालाय, पण लाडू थोडे गोड पाहिजे होते. असं म्हटल्याच्या नंतर ती बाई म्हटली असं का, हरकत नाही, परत उद्याही आमच्या घरी जेवायला या. असं म्हटल्याच्या नंतर मग महाराज दुसऱ्या दिवशीही त्या बाईने स्वयंपाक केला, लाडू देखील केले. दुसऱ्या दिवशी महाराज आले, जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर लगेच त्या बाईने परत आज तोच प्रश्न विचारला, महाराज लाडू कसे झालेत, स्वयंपाक कसा झालाय? महाराज म्हटले स्वयंपाक छान झालाय, लाडू देखील छान झालेत, पण याच्यात अजून थोडी साखर असती ना तर लाडू अगदी छान लागले असते. ती बाई म्हटली असं का? मग परत त्या बाईने तिसऱ्या दिवशीही महाराजांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्याच्या नंतर महाराज आले, त्या बाईने स्वयंपाक केला. आता पण लाडू करताना त्या बाईने दररोजच्या पेक्षा आज लाडू थोडे जास्त गोड केले. गोड केल्याच्या नंतर मग महाराज आले, जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर लगेच परत त्या बाईने तोच प्रश्न केला, महाराज आज लाडू कसे झालेत? महाराज म्हटले बाई खरं सांगू का, लाडू दररोजच्या पेक्षा आज गोड झालेत, पण याच्यात अजूनही थोडी साखर असती ना तर बरं झालं असतं. विठाला विठाला त्या बाईने चौथ्या दिवशी महाराजांना जेवणाचं आमंत्रण दिलं. चौथ्या दिवशीही महाराज जेवायला आले. जेवायला आल्याच्या नंतर आता त्या बाईने मात्र महाराज गोळे करताना महाराज तिने गरा टाकलाच नाही, नुसत्या साखरेचेच लाडू केले. साखरेचे लाडू केल्याच्या नंतर ते महाराज आले, जेवायला बसले. ताट वाढलं. ताट वाढल्याच्या नंतर परत त्या बाईने महाराजांना प्रश्न केला, महाराज स्वयंपाक कसा झालाय, लाडू कसे झालेत? तेव्हा महाराज म्हटले बाई
खरं खरं सांगू का, याच्यात अजूनही थोडी साखर पाहिजे होती. तेव्हा ती बाई त्या महाराजाला म्हटली, महाराज यापेक्षा लाडू गोड कोणीही करू शकणार नाहीत. विठ्ठला 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 म्हणतात, भक्ती साधनेपेक्षा कोणतं साधन सोपं नाही. महाराजांचं एक प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात, भक्ती साधन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. टाळ टाळ सकळासी येथे आहे अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार. लहान थोर याती भलते नारे नर. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरी नामे. या चरणावरील सकळासी हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. याच आशयाचा आणखी एक श्लोक आहे, त्याचा अर्थ अगोदर आपल्याला सांगतो. मला सांगा, ध्रुव बाळाचं कोणतं वय मोठं होतं पण त्याच्याही जीवनामध्ये भक्ती होतीच ना. मला सांगा, कुब्जेचं कोणतं रूप चांगलं होतं पण तिच्याही जीवनामध्ये भक्ती होतीच ना. भक्ती साधन करण्यासाठी फार पुरुषार्थच पाहिजे असं देखील काय नाही. मला सांगा, उग्रसेन राजाच्या जीवनामध्ये कोणता पुरुषार्थ होता हो पण त्यानेही भक्ती केलीच ना. चौथं कारण म्हणजे भक्ती साधन करण्यासाठी फार श्रीमंत पाहिजे, फार धनवान पाहिजे असं देखील काही नाही. मला सांगा, सुदामदेव वगैरे कोणतं धन होतं पण त्याच्याही जीवनामध्ये भक्ती होतीच ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या असेच असा एक श्लोक आहे, मी तुम्हाला सांगतो ते ऐका. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपति रुग्रस्य किं पौरुषं. विठ्ठला म्हणतात भक्ती साधनेस कसं आहे. पहिलं कारण म्हणजे सोपं, दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती साधने सवर्म आहे. इतर साधनेतलं वर्म लवकर लक्षात येत नाही पण भक्तीतलं वर्म लवकर लक्षात येतं. महाराज म्हणतात, काय आहे भक्तीतलं वर्म. वर्म ते एक आहे संगताची
एक आहे दृढ धरावा भाव. किंवा तुकोबरायचं आणखी एक प्रमाण आहे महाराज म्हणतात मने त्यांचे कळले आभार तुका मने त्यांचे कळले आभार तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार महाराजांनी सांगितला होता ते म्हणजे आमच्या संतांनी आम्हाला भक्ती करा म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही भक्ती करतो. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. संतांनी आपल्याला हातात टाळ गळ्यात दिंडी म्हणजे विणा घेऊन नाचायचं सांगितलेलं आहे. कारण नाचणं हा आपल्या जीवाचा स्वभाव आहे हो. आपण गर्भातही नाचत होतो आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतरही आपण नाचतो. फरक एवढा आहे, गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण आईपुढे नाचतो. ज्ञानोबराय म्हणतात तुका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. तेव्हा आईला खूप आनंद होतो, पण तिला म्हण थोडे दिवस थांब मग तुला कळेल. मग आता तो आई पुढे नाचत नाही तर तो बाई पुढे नाचतो. महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे दृश्य ज्ञानोबरायाने कुठे पाहिलं असेल काय माहीत महाराज. ज्ञानोबरायाची एक स्वतंत्र प्रतिभा आहे महाराज. ज्ञानोबरायाने खूप गोड रूपक करून ते रंगवलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात जसा त्या खेळातील गारुडी आपल्या माकडाला आपल्या मनाप्रमाणे नाचवतो ना, तसंच या संसारात देखील स्त्री रूपी गारुडी पुरुष रूपी माकडाला आपल्या मनाप्रमाणे नाचवते. विठ्ठला विठ्ठला म्हणतात चित्ताराधी स्त्रियेचे निछंदे नाचे. माकड गारुडियाचे जैसे होय. पहिलिये बाळ दसे आई बाहेची पिसे. तेसरे मग स्त्री मासे भुलो निठाके. विठ्ठला असंच एक जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. पण महाराज तुम्ही हातात टाळ गळ्यात दिंडी विना घेऊन नाचायचं सांगतात, कारण जगद्गुरु तुकोबराय हे कोणाचंही ऐकत नव्हते महाराज. जगद्गुरु तुकोबराय हेचा विश्वास कोणावरही नव्हता महाराज. जगद्गुरु ते सोडा, जगद्गुरु तुकोबरायचा साक्षात देवावर विश्वास नव्हता, पण तेवढा विश्वास मात्र संतावर होतात. महाराज एके ठिकाणी म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास. Bye.
पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि आणखी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत जे वचन बोलले ते त्यांचं वचन मी कधी मोडलं नाही आणि मोडणारही नाही. वचन न मोडी बोलिले ते वचन न मोडी. म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. दोन्ही पण पाठ आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. मग लोकांनी प्रश्न केला, महाराज आम्ही जर खरंच हातात टाळ गळ्यात दिंडी विना घेऊन नाचलो तर आम्हाला काय मिळेल, यापासून आम्हाला कोणतं सुख मिळेल. तर महाराज म्हणतात यापासून तुम्हाला एवढं मोठं सुख मिळेल की ज्या सुखावरून समाधीचं सुख देखील वळून टाकावं. हीच गोष्ट जगद्गुरु तुकोबाऱ्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. समाधीचे सुख समाधीचे सुख सांडाव वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. महाराज म्हणतात हे सुख असं आहे की ज्यावरून समाधीचं सुख देखील ओळून टाकावं. महाराजांना इथे ब्रह्मशब्दाचा अर्थ व्यापक मोठा असा केलेला आहे आणि रस शब्दाचा अर्थ आनंद असा केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण व्यवहारात देखील एखाद्या वेळेस स्वयंपाक छान झाला तर आपण काय म्हणतो, आज जेवणामध्ये काय आला, रस आला. रस आला म्हणजेच काय आला तर आनंद आला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ह्या परमात्मा सुखापुढे महाराज गवळणी देखील भुलून गेले आहेत. गवळणी म्हणतात की परमात्मा सुख कसं आहे ना, कितीही पाहिलं तरी मन भरत नाही. आता कोठे धावे मला, आता कोठे धावे आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. त्याचे चरण बघितल्यानंतर महाराज अवघा शीन अवघा भाग जातो. म्हणून महाराज म्हणतात सोपेवर मामा सांगितले संती टाळ, दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडाव वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विठोबा. समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आणि महाराजांना आणखी प्रश्न विचारला, महाराज आणखी काय विशेष आहे या भक्तिसुखाचं? तर या भक्तिसुखाचं आणखीही विशेष महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. पुढती घडे सडे चढते आगाळे, चढते आगाळे, पुढती घडे चढते सेवनागळे, चढते शेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. महाराज म्हणतात भक्ती ही नित्य वाढणारी भक्ती आहे. महाराज म्हणतात ना सुख घडोघडी
राम नामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे. भक्ती सुखी नित्य नूतन वाढणारं सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात काय करा तर तुम्ही जीवनामध्ये तुमच्या भक्ती करा. पुढती घडे चढती सेवन आगडे भक्ती भाग्य बळे निर्भरता. मग महाराजांना आणखीही प्रश्न केला, महाराज या भक्ती सुखाचा आणखी काय विशेष आहे हो? तर या भक्ती सुखाचा आणखीही विशेष महाराजांनी अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलेला आहे. उपजची नो हे संदेह चित्तासी उपजची नो हे संदेह चित्तासी मुक्तिचारी दासी हरिदासा मुक्तिचारी दासी हरिदासा समाधीचे धोक तांडव वाळूनी समाधीचे धोक तांडव वाळूनी मुक्तिचारी दासी हरि उपजोची नये संदेह चित्तासी मुक्तिचारी दासी हरिदासांच्या. महाराज म्हणतात हा प्रश्न तुम्हाला पडायलाच नव्हता पाहिजे की जे हरिभक्त असतात जे नामचिंतन करतात त्यांच्या 4ही मुक्त्या हरिदासांच्या दासी होतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 4 मुक्त्या कोणत्या आहेत? 4 मुक्त्या सांगत असताना असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. विठ्ठला विठ्ठला. अशा 4ही मुक्त्या मोक्ष हरिदासांच्या दासी होतात. महाराजांनी इथे भक्तीचं परम प्रयोजन सांगितलेलं आहे. आणि महाराज भक्तीचं अवांतर प्रयोजन जे आहे ते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. विद्धनासती तापक्षणे. महाराज म्हणतात जीवनामध्ये भक्ती करा, कारण ही भक्ती साधन असं आहे की श्रांत झालेल्या जीवालाही विश्रांतीला प्राप्त करण्याचं हेच ठिकाण आहे. महाराज विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे मन पावोनी विश्रांती त्रिविध नासती तापक्षणे. आणि जे 3 प्रकारचे नाश आहेत ना ते तुम्ही जर भक्ती केली तर तेही तुमचे नष्ट होतात. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या 3ही प्रकारच्या तापाचा नाश होतो जर तुम्ही जीवनामध्ये तुमच्या भक्ती केली. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात तुका म्हणे मन पावनी विश्रांती त्रिविध नासती तापक्षणे. समाधीचे सुख सांडावू वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ज्ञानेश्वर मावळी.